कराड येथील वेणुताई चव्हाण सांस्कृतिक भवनात स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दिल्या जाणाऱ्या प्राईड ऑफ स्पंदन अवॉर्डचे नुकतेच वितरण अनेक मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, पत्रकार तसेच साहित्यिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांना प्राईड ऑफ स्पंदन अवॉर्डने सन्मानित करण्यात आले। यावेळी साम टीव्ही न्यूजचे संपादक निलेश खरे, विजय सरतापे, महंत अहिल्यागिरीजी महाराज, अरुण कचरे, सेजल पुरवार, सायली धनाबाई, डॉक्टर विनोद बाबर, प्राजक्ता नवनाळे, योगेश पवार, रियाज मुल्ला तसेच ॲडव्होकेट धम्मराज साळवी यांनी मनोगत व्यक्त केली। स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट राखेवाडी यांच्या वतीने आपण गेली 7 वर्षापासून विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या लोकांना या ठिकाणी प्राईड ऑफ स्पंदन अवॉर्ड पुरस्कार देत असतो। यावर्षी आपण विविध क्षेत्रातील मान्यवरांना हा पुरस्कार देतोय। आता महाराष्ट्रावर पोहोचवलेले अरुणदादा कचरे या ठिकाणी व्यासपीठावर होते, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या। त्यांचा अर्ज तरीही या स्पंदनने थँक्यू स्पंदन आज मी इथे इन्व्हाइट केलं पासून जो कलाकारांना वाव त्याच्या संकल्पनेतून दिला जातोय। ज्या लोकांना ऐकत आलो लहानपणापासून त्यांच्या बाजूला बसण्याचा योग आला, याच्यासारखा मोठा अवॉर्ड माझ्यासाठी कोणालाच नाही। तुम्ही केलेल्या कर्तृत्वाचं, तुम्ही केलेल्या नेतृत्वाचं, तुम्ही केलेल्या विजयाचं खऱ्या अर्थानं आम्हाला सन्मान आहे। त्यासाठी प्रयत्न केला। अशा सर्व मान्यवरांची निवड करून त्या ठिकाणी त्यांना जस्ट प्राईड पुरस्कृत केलं जातं आहे। आपल्या क्षेत्रामध्ये उत्तम असं काम करत आहे। यामध्ये उद्योग क्षेत्रातलेही काही लोक आहेत आणि अनेकदा उद्योग क्षेत्रातल्या लोकांना पुरस्कृत केलं गेलं की मग कार्यक्रमाकडे थोडं वेगळ्या नजरेने बघितलं जातं। मात्र उद्योगाकडे पाहण्याचा जो आपला दृष्टिकोन आहे तो बदलण्याची गरज आहे। शैक्षणिक क्षेत्रात आपण काम करतो, युवा क्षेत्रात करतो, राजकीय क्षेत्रात करतो, सामाजिक क्षेत्रात करतो, अत्यंत साहित्य, कला अशा विविध क्षेत्रात करतो, पत्रकारितेत करतो। मात्र उद्योग म्हटलं ना की आपल्याकडे एक मानसिकता आहे आणि काय उद्योग करतो, एक नकारात्मक मानसिकता आहे आणि त्यामुळे उद्योग क्षेत्रातल्याही व्यक्तींना या निमित्तानं पुरस्कृत केलं जातं आहे। कारण उद्योजक हा रोजगार तयार करतो, अनेकांच्या हातांना काम देतो आणि त्या निमित्तानं कुटुंब चालवतो आणि त्यासाठी म्हणून विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचं तर अभिनंदन आहे। मात्र ग्रामीण भागातील डाकेवाडी सारख्या एका दुर्गम डोंगरातून उगवलेलं हे बीच सर्व महाराष्ट्रभर पसरलं। या स्पंदन ट्रस्टचे मुख्य संदीप टाकवे, चित्रकार, व्यंगचित्रकार, हरहुन्नरी कार्यक्रम आणि कोणत्याही क्षेत्रात समाजसेवेपासून उल्लेखनीय काम करणारा स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने दिला जाणारा शैक्षणिक क्षेत्रातला जो पुरस्कार आहे तो मला कराड तालुक्यामधून जाहीर झाला आणि हा पुरस्कार मिळाल्यानंतर याची प्रेरणा घेऊन आतापर्यंत। नमस्कार, मी धर्मेंद्र मगरे। आपल्या चैताली लॅबोरेटरी या वैद्यकीय क्षेत्रातील कार्याबद्दल स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टने जो राज्यस्तरीय पुरस्कार दिला आहे त्याबद्दल मी स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचा मनापासून आभारी आहे। रन फास्ट न्यूज चॅनलसाठी प्राध्यापक दादाराम साळुंखे, कराड।